मुंबई हायकोर्टानं कबुतरांना दाणा पाणी टाकण्याबाबत दिलेल्या आदेशाला सुप्रीम कोर्टानं सुद्धा आता सहमती दर्शवली आहे। आणि असं असताना सुद्धा मुंबईमध्ये अनेक ठिकाणी कबुतरांना दाणा पाणी टाकण्याचे प्रकार हे सातत्यानं समोर येतात। आधी दादर आणि मग गिरगाव चौपाटीनंतर आता वांद्रे पश्चिमेतल्या तलावानजीक जागेवर कबुतरांना दाणा पाणी टाकण्याचा प्रकार समोर आलेला आहे। तर मुंबईमध्ये ठिकठिकाणी कबूतरखाने आहेत, मात्र कबूतरखाने नसताना सुद्धा काही ठिकाणी अशा प्रकारे कबुतरांसाठी दाणा पाणी टाकलेलं जातो आणि असे अनेक प्रकार समोर येतात। वांद्र्यातून आता असा प्रकार समोर आलाय आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांनी। कबुतरांना दाणा पाणी टाकण्याचा विषय हा मुंबईमध्ये गेल्या काही आठवड्यांपासून सातत्यानं वादाच्या भोवऱ्यात अडकलाय। सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा न्यायालयानं दिलेल्या आदेशाची कुठलीही फारकत न घेता हायकोर्टानं दिलेला निर्णय योग्य असल्याचं म्हणत कबुतरांना दाणा पाणी टाकणं अयोग्य असल्याचं म्हटलं होतं। मात्र तरी सुद्धा मुंबईतल्या कबुतरांना दाणा पाणी टाकण्याचे प्रकार सातत्यानं समोर येतात। आपण सध्या बांद्रा वेस्टमधल्या तलावाजवळ आहोत आणि या ठिकाणी आज सकाळी सुद्धा या ठिकाणी जे कबूतर सातत्यानं गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी जमतात त्यांचा हा एक स्पॉट आहे। या ठिकाणी कबुतरांना दाणा पाणी टाकल्याचा प्रकार समोर आला होता। या प्रकरणामध्ये पोलीस आणि प्रशासनाकडनं कारवाई सुद्धा केली जात असल्याचं खरं तर स्पष्ट होतंय। मात्र या पार्श्वभूमीवर दादर चौपाटी असेल, गिरगाव चौपाटी असेल किंवा इतरही ठिकाणी ज्या पद्धतीनं सर्वोच्च न्यायालयाच्या उच्च न्यायालयाच्या थेट आदेशाचं उल्लंघन करून काही लोक कबुतरांना दाणा पाणी टाकतायत, त्याच पद्धतीचा एक प्रकार बांद्र्यामधल्या या तलावातील प्रकारानंतर खरं तर समोर आलाय। त्यामुळे उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सुद्धा अशा पद्धतीनं जर लोकांकडनं कायद्याचं आणि पर्यायानं कोर्टाच्या आदेशाचं जर उल्लंघन होत असेल तर संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशा पद्धतीची एक भावना व्यक्त केली जाते। त्यासोबतच कबुतरांमुळे आरोग्यावर होणारे परिणाम व इतरही गोष्टींचा विचार गांभीर्यपूर्वक व्हावा आणि प्रशासनाकडनं या संदर्भात कठोर अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी सुद्धा व्यक्त केली जाते। व्हिडिओ जर्नलिस्ट नितेशसह मी ओम देशमुख, झी मीडिया, मुंबई।